खरीप हंगामाची तयारी सुरू असताना अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात युरिया खतासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र समोर आलं आहे। खत मिळवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना पहाटेपासूनच रांगे उभेत राहावे लागत आहे। अकोट शहरातील खत विक्री केंद्राबाहेर आज पहाटेपासूनच शेतकऱ्यांच्या लांबच लांब लागल्याचं पाहायला मिळाले। विशेष म्हणजे दुकान उघडण्याची वेळ होण्यापूर्वीच सकाळी 5 वाजल्यापासून अनेक शेतकरी खत खरेदीसाठी रांगेत उभे आहे। खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या शेतातील कामांना वेग देत आहे। पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले युरिया खताची मागणी वाढल्याने खत विक्री केंद्रावर मोठी गर्दी होत आहे। खताचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये असून वेळेत खत मिळावे यासाठी अनेक जण पहाटेपासून दुकानांसमोर ठाण मांडून बसले आहेत। यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। दरम्यान प्रशासन आणि कृषी विभागाने युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, तसेच कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया खतासाठी होत असलेली ही गर्दी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत असून आगामी काळात खत पुरवठा सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिले आहे। युरिया खतासाठी पहाटेपासूनच रांगेत उभे राहणाऱ्या शेतकऱ्यांचे हे चित्र ग्रामीण भागातील खत पुरवठ्याच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधून आहे।